Welcome to online YouTube channel of Srinyas Sagar Coaching Classes. To get a latest video, please subscribe the channel. Today we start the new lesson number 6, Composition of Matter. Lesson number 6, Composition of Matter. Composition that means constituent. मॅटर कोणकोणत्या कन्स्टिट्युएंटने बनलेला आहे याचा स्टडी आपण करणार आहोत. कॅन यू रिकॉल? फर्स्ट, व्हॉट आर व्हेरियस स्टेट्स ऑफ मॅटर? मॅटरच्या वेगवेगळ्या स्टेट्स कोणकोणत्या आहेत? तर सॉलिड, लिक्विड, गॅसेस. दीज आर 3 स्टेट ऑफ मॅटर. सेकंड, व्हॉट इज द डिफरन्स इन आईस, वॉटर अँड स्टीम? आईस इज इन सॉलिड स्टेट, वॉटर हे लिक्विड स्टेटमध्ये आहे, स्टीम ही गॅसेस स्टेटमध्ये आहे. स्टीम म्हणजे वाफ. थर्ड, व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल्स ऑफ मॅटर कॉल्ड? मॅटरच्या स्मॉलेस्ट पार्टिकलला काय म्हटलं जातं? तर ॲटम असं म्हटलं जातं. व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर? मॅटरचे 3 टाइप्स आहेत, तर एलिमेंट, कंपाऊंड, मिक्सचर हे 3 टाइप आहेत. We saw in previous standard that all the objects that we see around us and also those which cannot be seen are made of same or other matter. आपल्या सराउंडिंगला भरपूर सारे ऑब्जेक्ट्स असतात जे आपण रोजच बघत असतो आणि असे काही ऑब्जेक्ट असतात की ज्यांना आपण बघत नाही, जसं की एअरला आपण बघू शकत नाही, पण तो एअर खूप सारे गॅसेस किंवा खूप साऱ्या गॅसेसचं तो मिक्सचर आहे. आणि जे आपल्याला ऑब्जेक्ट दिसतात ते पण कुठल्या तरी छोटे छोटे पार्टिकल्स एकत्र येऊन ते बनलेले असतात किंवा एखाद्या मॅटरने, सेम किंवा डिफरंट मॅटरने ते बनलेले असतात. कॅन यू टेल? क्लासिफाय द फॉलोइंग मॅटर इंटू 3 ग्रुप्स. 3 ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन करायचं आहे. कोल्ड ड्रिंक, एअर, शरबत, सॉइल, वॉटर, वूड, सिमेंट. कोल्ड ड्रिंक, त्यानंतर सरबत, त्यानंतर वॉटर हे या तिघांना आपण लिक्विडच्या ग्रुपमध्ये टाकणार आणि सॉइल, वूड, सिमेंट यांना सॉलिडच्या ग्रुपमध्ये टाकणार आणि एअर जो आहे त्या एअरला आपण गॅसेसच्या ग्रुपमध्ये. असे 3 ग्रुपमध्ये आपण यांचं क्लासिफिकेशन केलं. सेकंड, what are the state of matter that you used as a criteria for the above classification? तुम्ही क्लासिफिकेशन करण्यासाठी कुठला क्रायटेरिया वापरला? तर स्टेट ऑफ मॅटरचा क्रायटेरिया आपण वापरला. स्टेट ऑफ मॅटरनुसार जे सॉलिड होते त्यांना आपण सॉलिडच्या ग्रुपमध्ये, जे लिक्विड होते त्यांना लिक्विड आणि गॅस अशा 3 प्रकारे आपण क्लासिफिकेशन केलं. Try this. Take some mustard seeds in a transparent plastic jar. Transparent plastic jar मध्ये mustard seed घ्या. Tie a long thread at the center of a big balloon by means of a needle and tie it tight. ही जार घेतली आहे, त्याच्यामध्ये आपण मस्टर्ड सीड टाकणार आहोत म्हणजे मोहरीच्या सीड्स. आणि हा एक बलून आहे, बलूनच्या सेंटरला आपण निडलच्या मदतीने एक थ्रेड जो आहे तो फिक्स केला. स्ट्रेच धिस रबर डायफ्रम अँड फिक्स इट ऑन द माउथ ऑफ अ जार बाय मीन्स ऑफ अ रबर बँड. हा जो बलून आहे हा स्ट्रेच करा आणि स्ट्रेच करून जो काही जार आहे त्या जारला बांधा बाय रबर बँडच्या हेल्पने किंवा कसली हेल्प घेतली, दुसऱ्या कसली तरी चालेल. पुल द डायफ्रम अप अँड डाऊन विथ द हेल्प ऑफ थ्रेड फर्स्ट स्लोली. आता काय करा, या थ्रेडच्या मदतीने जो काही रबर डायफ्रम तयार झालेला आहे त्याला पहिल्यांदा स्लोली फोर्स देऊन, नंतर मॉडरेट म्हणजे थोडासा जास्त आणि नंतर जरा जास्त प्रमाणामध्ये व्हिगरसली फोर्स त्या थ्रेडला तुम्ही देणार आहात. काय ऑब्झर्वेशन होतंय ह्या मस्टर्ड सीडचं? तर ह्या टेबलमध्ये आपण पुट करूया. पहिल्यांदा स्लोचं त्यांनी दिलेले की व्हायब्रेशन इन द सेम प्लेस. त्या ज्या मस्टर्ड सीड आहे त्या सेम ठिकाणी, सारख्याच ठिकाणी काय होणार आहेत? व्हायब्रेट होणार आहे. पण तुम्ही आणखी जास्त फोर्स जर लावला तर व्हायब्रेशन इन्क्रीज होणार आहेत त्या सीड्सचे. आणि व्हिगरस फोर्स जर दिला तर त्या खूप खूप जोरात काय होणार आहे? व्हायब्रेट होणार आहे. दॅट मीन्स ह्या जो जार आहे त्या जारच्या बॉटमपर्यंत त्या पोहोचू शकतील.
On the above experiment, we give energy less or more to the mustard seeds by pulling the diaphragm up and down. आपण काय केलं की मस्टर्ड सीडला कमी अधिक प्रमाणामध्ये एनर्जी प्रोव्हाइड केली बाय पुलिंग द डायफ्रमला पुल करून, मेकिंग देम मूव डिफरंटली. आणि त्या कशा झाल्या, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची मूवमेंट आपल्याला ऑब्झर्व झाली. The particles in the solid, liquid and gaseous state of matter have a movement somewhat similar to that. आणि जे काही सॉलिड, लिक्विड, गॅसेस स्टेट मधले जे काही मॅटर आहे ते ज्या पार्टिकल्सने बनलेले आहे त्या पार्टिकलची सुद्धा अशा प्रकारे मूवमेंट होत असते. An intermolecular force of attraction acts between the particles of matter. जो काही इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे तो दोन पार्टिकल्समध्ये जसं की ॲटम असतील किंवा मॉलिक्युल असतील त्यांच्यामध्ये हा जो फोर्स आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स हा ॲक्ट होतो. The extent of particle movement is determined by the strength of these force. आणि ही जी काही मुवमेंट आहे, एक्सटेंट ऑफ मुवमेंट, किती प्रमाणामध्ये पार्टिकल मुवमेंट दाखवतील, ती मुवमेंट त्या ह्या फोर्सवरती डिपेंड असते. हा फोर्स किती स्ट्रॉंग आहे, हा म्हणजे जो की इंटरमॉलिक्युलर फोर्स जो आहे तो किती स्ट्रॉंग आहे त्याच्या स्ट्रेंथवरती डिपेंड असणार आहे. द पार्टिकल ऑफ सॉलिड आर व्हेरी क्लोज टू इच अदर. जे काही पार्टिकल असतात सॉलिड स्टेटमध्ये ते क्लोज असतात. जसं की इथे काहीतरी एक ऑब्जेक्ट दाखवलेला आहे सॉलिड स्टेटमधलं आणि त्याचं हे मायक्रोस्कोपिक पिक्चर फिजिकल स्टेटचं दाखवलेलं आहे. तर ही सॉलिड स्टेट आहे आणि त्यातले जे पार्टिकल्स आहे ते एकदम क्लोजली आहे, त्यांच्यामध्ये स्पेस नाही आहे आणि म्हणून स्पेस नसल्यामुळे त्यांना व्हायब्रेशनसाठी ते काय करतात, जागच्या जागीच व्हायब्रेट होतात, व्हायब्रेट ॲट देअर फिक्स पोझिशन्स. ड्यू टू दिस सॉलिड गेट अ प्रॉपर्टीज लाईक अ डेफिनाइट शेप, व्हॉल्यूम अँड ऑल्सो हाय डेन्सिटी. त्यांच्याकडे जास्त डेन्सिटी असते, सॉलिडची डेन्सिटी जास्त असते, व्हॉल्यूम एक डेफिनाइट असा व्हॉल्यूम असतो आणि शेपसुद्धा असतो याचमुळे. अँड नॉन कॉम्प्रेसिबिलिटी, दॅट मीन्स सॉलिडला तुम्ही जर प्रेशर अप्लाय केलं, दाब दिला तर ते कॉम्प्रेस होत नाही. द स्ट्रेंथ ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स इज मॉडरेट इन द लिक्विड स्टेट. लिक्विडमध्ये हा फोर्स मॉडरेट असतो. जर बघितलं मायक्रोस्कोपिक पिक्चर बघितलं तर इथे आपल्याला दिसतंय की ॲटममध्ये किंवा दोन मॉलिक्युल्समध्ये डिस्टन्स आहे, गॅप आहे, काहीतरी स्पेस आहे, त्यामुळे हे जे मॉलिक्युल आहे हे यांना व्हायब्रेशनसाठी थोडाफार स्पेस इथे अवेलेबल आहे आणि म्हणून जो काही इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे तो इथे थोड्याफार प्रमाणामध्ये असतो. दो इट इज नॉट स्ट्रॉंग इनफ टू फिक्स द पार्टिकल इन द डेफिनाइट पोझिशन. पण तो इतका पण स्ट्रॉंग नसतो की सॉलिड सारखं एका ठिकाणी त्यांना पकडून ठेवेल, एका ठिकाणी नॉट फिक्स द पार्टिकल इन डेफिनाइट पोझिशन. पार्टिकल्सला एका ठिकाणी धरून ठेवण्या इतका तो स्ट्रॉंग नसतो. इट इज स्ट्रॉंग इनफ टू होल्ड देम टुगेदर. फक्त ते एकत्रितपणे राहतील एवढा तो स्ट्रॉंग असतो, एका ठिकाणीच धरून ठेवेल एवढा नसतो तो. ॲज अ रिझल्ट लिक्विड हॅव अ डेफिनाइट व्हॉल्यूम. म्हणून लिक्विडला डेफिनाइट व्हॉल्यूम असतो पण डेफिनाइट शेप नसतो. आणि लिक्विडकडे हाऊएव्हर दे हॅव अ फ्लुइडिटी प्रॉपर्टी असते, दॅट मीन फ्लोईंग सबस्टन्स, जसे की एअर असतो किंवा वॉटर किंवा लिक्विड जे काही आहे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फ्लो होत असतात, म्हणून आपण त्यांना फ्लुइडिटी ही प्रॉपर्टी आहे लिक्विडकडे. देअर शेप इज नॉट डेफिनाइट बट चेंजेस इन अकॉर्डन्स विथ द कंटेनर. लिक्विडचा जो शेप आहे तो कंटेनरनुसार बदलतो. जसं की इथे बीकर आहे, बीकरमध्ये तुम्ही लिक्विड टाकले त्याला बीकरचा शेप येणार आहे. हेच लिक्विड जर तुम्ही बॉटलमध्ये ओतलं तर त्याला बॉटलचा शेप येणार आहे. दॅट मीन्स लिक्विडचा शेप काय होतो, कंटेनरनुसार ज्या भांड्यामध्ये तुम्ही टाकणार आहात त्या भांड्याचा शेप त्याला येणार आहे. इंटरमॉलिक्युलर फोर्स इज व्हेरी वीक इन गॅसेसचा विचार केला तर गॅसेसमध्ये हा जो इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो हा खूपच वीक असतो. Therefore, the constituent particle of gases move freely and occupy all the
ऑल द अवेलेबल स्पेस. जर बघितलं आपण मायक्रोस्कोपिक पिक्चर जर बघितलं तर इथे आपण गॅसेसचे जे काही ॲटम असतील किंवा मॉलिक्यूल असतील ते एकमेकांपासून खूपच दूर आहे आणि म्हणून ते काय होतात, जिकडे त्यांना हवं असेल तिकडे मूव्ह होऊ शकतात, मूव्ह फ्रीली अँड ऑक्युपाय ऑल अवेलेबल स्पेस. जितका स्पेस असेल तो ते ऑक्युपाय करतात. Consequently, gases have a neither definite shape nor definite volume. म्हणून आपण असं म्हणू शकतो की गॅसेसला डेफिनेट शेप पण नसतो आणि व्हॉल्यूम पण नसतो. फिगर 6.2 आत्ताच बघितली आपण, तिच्यामध्ये हे आपण पिक्चर्स जे आहे फिजिकल स्टेटचे सब मायक्रोस्कोपिक ते स्टडी केले. लेट अस सी द 6.3 जो टेबल आहे तो आपण बघूया. त्याच्यामध्ये काही कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहे स्टेट ऑफ मॅटर. फर्स्ट, फिजिकल स्टेट ऑफ मॅटर. इथे फिजिकल स्टेट दिलेले आहे. फ्लुइडिटी, रिजिडिटी, प्लास्टिसिटी, इलास्टिसिटी अशा काही प्रॉपर्टी आहेत. व्हॉल्यूम, शेप, कॉम्प्रेसिबिलिटी, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस अँड डिस्टन्स बिटवीन पार्टिकल्स. फर्स्ट आहे सॉलिड. बघूया. सॉलिड हे रिजिड्स असतात. प्लास्टिसिटी ही प्रॉपर्टी दाखवतात आणि इलास्टिसिटी ही सुद्धा प्रॉपर्टी ते दाखवतात. रिजिड म्हणजे टणक किंवा ताठर. इलास्टिक दॅट मीन्स जसं की रबरला आपण स्ट्रेच केलं तर ते काय होतात, ताणले जातात आणि पुन्हा त्यांच्यावरचा जर फोर्स जर काढून जर घेतला तर ते ॲज इट इज त्यांच्या ओरिजिनल स्टेटमध्ये येतात. प्लास्टिसिटी म्हणजे काय, जर आपण त्याला सॉलिडला एखादा शेप जर दिला, जसं माती आहे, मातीपासून एखादं वॉटरने जर एखादं भांडं बनवलं, त्याला बेक केलं, भाजलं, तर त्याला जो काही शेप येणार आहे तो प्राप्त होतो आणि तो शेप आल्यानंतर तो पुन्हा ओरिजिनल आपण जो काही फोर्स लावलेला आहे ते भांडं घडवताना तो फोर्स काढून घेतल्यानंतर ते ॲज इट इज होणार आहे का, नाही. ही जी प्रॉपर्टी आहे प्लास्टिसिटी, म्हणजे आपण सॉलिडला एखाद्या वेगळ्या ऑब्जेक्टमध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो. त्यानंतर आहे व्हॉल्यूम. सॉलिडला डेफिनेट व्हॉल्यूम आहे हे आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर डेफिनेट शेप पण आहे, हे पण आपण वरती स्टडी केलंच आहे. कॉम्प्रेसिबिलिटी नाहीच आहे, नॉन कॉम्प्रेसेबल आहे, दॅट मीन्स इथे निग्लिजिबल म्हटलेलं आहे. त्यानंतर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग, कारण ते पार्टिकल्स व्हेरी क्लोज असतात सॉलिडमध्ये म्हणून. आणि डिस्टन्स बिटवीन पार्टिकल्स इज मिनिमम, खूपच मिनिमम असतं. त्यानंतर आहे लिक्विड. लिक्विडमध्ये लिक्विड इज अ फ्लुइडिटी. फ्लुइडिटी ही प्रॉपर्टी दाखवतात, म्हणजे फ्लोईंग सबस्टन्स आहे. डेफिनाइट व्हॉल्यूम आहे. शेप नाही आहे त्यांना, इनडेफिनाइट शेप आहे. व्हेरी स्मॉल कॉम्प्रेसिबिलिटी. त्यानंतर इंटरमॉलिक्युलर फोर्स इज मॉडरेट, म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये आहे. आणि डिस्टन्स बिटवीन पार्टिकल इज ऑल्सो मॉडरेट. Gases are also fluid substance. They have an indefinite volume, indefinite shape, and compressibility is very high. Highly compressible आहे. गॅसेसला आपण कॉम्प्रेस करू शकतो. Intermolecular forces are very weak because the particle are very जे काही पार्टिकल्स आहेत ते खूप एकमेकांपासून दूर असतात. त्यांच्यामध्ये डिस्टन्स बिटवीन द पार्टिकल्स इज व्हेरी लार्ज, सो द इंटरमॉलिक्युलर फोर्स हा वीक असतो. डिस्टन्स जास्त असल्यामुळे फोर्स हा वीक होत असतो. सो दीज आर द ऑल कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्टेट्स ऑफ मॅटर दॅट वी सी. Can you tell? Write the composition of the following material by means of chemical formulae and classify them accordingly. इथे आपल्याला काही मटेरियल्सचे नावं दिलेली आहे, त्यांची केमिकल फॉर्म्युले दिलेले आहेत, त्यांचं क्लासिफिकेशन करायचं आहे. नेम ऑफ मटेरियल पहिला कॉलम आहे, दुसऱ्या याच्यामध्ये केमिकल फॉर्म्युले, कंपोजिशन आणि टाइप्स ऑफ मॅटर. फर्स्ट आहे वॉटर. वॉटरचं केमिकल फॉर्म्युला आहे H2O. वॉटर जे आहे ते कंपाऊंड आहे. हा टेबल आपल्याला कंप्लीट करायचा आहे, सो मी तो कंप्लीट करून इथे राईट केलेला आहे अगोदरच. त्यानंतर नेक्स्ट आहे कार्बन. कार्बनचा फॉर्म्युला आहे, कार्बन हा C ने डिनोट केला जातो आणि कार्बन हा एक एलिमेंट आहे. त्यानंतर ऑक्सिजन. ऑक्सिजनचा फॉर्म्युला आहे O2 आणि ऑक्सिजन इज एलिमेंट. एअर. Air is a mixture of various gases, that means O2, N2, CO2, other gases जसं की helium, neon
आर्गॉन, क्रिप्टॉन, बरेचसे काही हे जे इनर गॅसेस पण असतात, SO2, सल्फर डायऑक्साईड, असे बरेचसे गॅसेस एअरमध्ये मिक्स असतात. सो द एअर इज मिक्सचर. नेक्स्ट आहे ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम इज डिनोटेड बाय Al and aluminum is a element. Next is brass. Brass is a mixture of copper and zinc. कॉपर आणि झिंक यांचं एक प्रपोर्शन ठरलेलं असतं. त्या प्रपोर्शन मध्ये कॉपर आणि झिंक एकमेकांमध्ये मिक्स केले जातात. सो brass is a mixture. Type of matter is mixture. Carbon dioxide formula is CO2 आणि CO2 is a compound. CO2 हे एक कंपाऊंड आहे. This is the second method of classification of matter. ही एक सेकंड मेथड आहे क्लासिफिकेशनची. In this method, the criterion used for classification of matter is chemical composition of matter. जो काही क्रायटेरिया यूज केलेला आहे इथे केमिकल कंपोजिशन हा यूज केला आहे क्लासिफिकेशनसाठी. We have seen in previous standard that matter is classified into 3 types. मॅटरचं क्लासिफिकेशन हे प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये 3 टाईप्समध्ये केलं होतं. एलिमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचर. अशा पद्धतीने बाय कन्सिडरिंग वेदर द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर आर सिमिलर ऑर डिफरंट. जो काही स्मॉलेस्ट पार्टिकल आहे तो सारखा आहे की डिफरंट आहे किंवा व्हॉट आर दे मेड अप ऑफ, तो कशाचा बनलेला आहे, यावरनं हे क्लासिफिकेशन अगोदर केलेलं होतं. ऑल द स्मॉलेस्ट पार्टिकल्स दॅट मीन्स ॲटम और मॉलिक्यूल, ॲटम असेल किंवा मॉलिक्यूल असेल, स्मॉलेस्ट पार्टिकल एलिमेंटचा किंवा कंपाऊंडचा आर अलाइक. म्हणजे एलिमेंट किंवा कंपाऊंड यांचे जे काही स्मॉलेस्ट पार्टिकल असतात ते एकसारखे असतात. However, the smallest particle in a mixture are of 2 or more types. जे काही मिक्सचरमध्ये जे काही स्मॉलेस्ट पार्टिकल असतात ते एक किंवा एकापेक्षा जास्त प्रकारचे असू शकतात. The smallest particles of an element contain identical atom. जो काही स्मॉलेस्ट पार्टिकल असतो एलिमेंटचा त्याच्यामध्ये ॲटम हे नेहमी आयडेंटिकल असतात, सारखे असतात. For example, each molecule of oxygen contains 2 oxygen atoms in a bonded state. समजा ऑक्सिजन मॉलिक्यूल आहे O2, त्याच्यामध्ये O2 हा मॉलिक्यूल 2 ऑक्सिजन ॲटम एकमेकांशी बॉन्डेड होऊन डबल बॉन्ड तयार करत असतात. ते बॉन्डेड असतात एकमेकांशी, बॉन्डेड स्टेटमध्ये असतात. दॅट मीन्स आयडेंटिकल ॲटम जो आहे तो सारखाच आहे, O2 मध्ये ऑक्सिजन आहे तो. द स्मॉलेस्ट particles, that means molecule of a compound, are formed by joining 2 or more types of atom to each other. मॉलिक्यूल मध्ये जर बघितलं स्मॉलेस्ट पार्टिकल जो आहे कंपाऊंडचा जो काही स्मॉलेस्ट पार्टिकल आहे म्हणजे जो काही मॉलिक्यूल असेल आर फॉर्म बाय जॉईनिंग 2 or more types of atom. 2 किंवा 2 पेक्षा जास्त ॲटम, 2 किंवा 2 पेक्षा जास्त टाईप्सचे ॲटम एकत्र येऊन तयार होणार आहे तो मॉलिक्यूल. जसं की फॉर एक्झाम्पल वॉटरमध्ये 2 हायड्रोजन ॲटम आहे जॉईन टू 1 ॲटम ऑफ ऑक्सिजन. जो वॉटर आहे त्याच्यामध्ये एक सेंट्रल ऑक्सिजन आहे आणि त्या सेंट्रल ऑक्सिजन ॲटमला 2 हायड्रोजन बॉन्डेड असतात. म्हणजे इथे काय झालंय, वॉटर हा एक कंपाऊंड आहे, मग कंपाऊंडमध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारचे काय ॲटम बॉन्डेड आहे. जसं की हायड्रोजन हा एक वेगळा ॲटम आहे आणि ऑक्सिजन हा एक वेगळा ॲटम आहे. म्हणून आपण इथे काय म्हटलेलो आहे की कंपाऊंड फॉर्म होत असताना काय होतंय, 2 or more टाईप्सचे जे काही ॲटम आहे ते जॉईंट होतात आणि मग कंपाऊंड तयार होतो. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मिक्सचर, आता मिक्सचरचं बघूया, आर ॲटम्स मॉलिक्यूल ऑफ 2 or more एलिमेंट्स और कंपाऊंड. जर मिक्सचरचा विचार केला तर स्मॉलेस्ट पार्टिकल हे जे 2 or more टाईप्सचे एलिमेंट सुद्धा असू शकतात किंवा कंपाऊंड पण असू शकतात. जसं की एक्झाम्पल बघूया आपण, मेन कॉन्स्टिट्युएंट एअरचं एक्झाम्पल दिलेलं आहे.
Main constituent molecule of mixture namely air मध्ये N2, O2, AR, argon, helium, neon हे inert gases जसं की H2O, water vapor पण असतात, CO2. सिमिलरली मिक्सचर जसं की alloy जे आहे ब्रास त्याच्यामध्ये कॉपर आणि झिंक हे मिक्सचर आहे, किंवा ब्रॉन्झ कंटेन द एलिमेंट ऑफ कॉपर अँड टीन. ब्रॉन्झमध्ये कॉपर आणि टीनचं मिक्सचर असतं. दॅट मीन्स आपण इथे म्हणू शकतो की मिक्सचर तयार होत असताना एक तर इलिमेंट असतील किंवा कंपाऊंड असतील. जसं एअरमध्ये विचार केला तर N2 हा एक इलिमेंट आहे, O2 इलिमेंट आहे, त्यानंतर हे आर्गॉन वगैरे हे पण इलिमेंट आहे. वॉटर वेपर ज्या आहे एअरमध्ये त्या काय आहे, कंपाऊंड आहे. CO2 पण हा एक कंपाऊंड आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की मिक्सचर तयार होत असताना मिक्सचरमध्ये काही इलिमेंट्स 2 or more टाइप्सचे इलिमेंट पण असू शकतील किंवा कंपाऊंड पण असू शकतील.